या इमारतीजवळ घटना घडल्यास महापालिका जबाबदार राहणार नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या सार्वजनिक गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेकडून विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतीभोवती बॅरिकेड्स उभारून सूचना फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी या इमारतीमध्ये प्रवेश न करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिका प्रशासनाकडून ही दक्षता घेण्यात आली आहे. तसेच विसर्जन मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत मंडप उभारणीचे काम तसेच कॅमेरा टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. आरोग्य विभागाकडून विसर्जन मार्ग व स्थळांवर साफसफाईसाठी आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय पथके नेमण्यात आली आहेत. अर्पण केलेल्या गणेश मूर्ती व निर्माल्य इराणी खनीमध्ये पोहोचविण्यासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.